नमस्कार मित्रांनो, मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नाहीये। आज मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते मातोश्रीच्या बाहेर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलन करत होते। काल पण त्यांनी आंदोलन केलं होतं, पण त्यांना न भेटताच उद्धव ठाकरे घरातनं बाहेर पडले। म्हणजे उद्धव ठाकरे घरातनं बाहेर पडले आणि त्यांना न भेटताच घराच्या बाहेर पडले, अशा दोन बातम्या त्याच्यातनं समोर आल्या होत्या। आज पुन्हा हे आंदोलक मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करत होते। उद्या सिल्वर ओकच्या बाहेर म्हणजे शरद पवारांच्या घराच्या बाहेर आंदोलन करण्याचा निर्धार त्यांनी केला होता। आणि त्यामुळे मग चर्चा व्हायला लागली की हे नेमकं काय चालू आहे। मनोज जरांगेंनी तिकडनं प्रतिक्रिया दिली की हे सगळं प्रवीण दरेकर आणि देवेंद्र फडणवीसांचंच कारस्थान आहे। तर दुसरीकडे समाज माध्यमांवर चर्चा होती की जेव्हा आंदोलनाचं नेतृत्व करण्याचा विचार आला की मग उद्धव ठाकरे यांना आंदोलकांची भेटायला वेळ नसतो, चर्चा करत नाहीत। आणि मग मात्र उद्धव ठाकरेंनी भेट घेतली, पत्रकार परिषदही घेतली। पण ही पत्रकार परिषद जर तुम्ही नीट बघितलीत तर एक गोष्ट स्पष्ट दिसून येते, ती म्हणजे उद्धव ठाकरेंनी आंदोलकांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। तुम्हाला इथे काहीही मिळणार नाही, जे काय हवं ते मोदींकडनं मागा, मी तुमच्यासोबत आहे, शिवसेना तुमच्यासोबत आहे। आणि जर या उत्तराचं नीट विश्लेषण करायचं झालं तर उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेंच्याही तोंडाला पानं पुसलेली आहेत। मनोज जरांगेंचं आंदोलन जवळपास गेलं वर्षभर, 10 महिने तरी चालू आहे। त्याच्या आधीची परिस्थिती अशी होती की मराठा समाजाला ओबीसी मधनं आरक्षण न देता त्यांच्यासाठी एक वेगळी कॅटेगरी सामाजिक आणि आर्थिक निकषांवर मराठा समाज मागास आहे म्हणून त्यांना आरक्षण देण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला होता। उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं होतं। फडणवीस सरकार असेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकलं होतं। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या काळात जो काही कायदेशीर घोळ घालण्यात आला, चांगला वकील नेमण्यात आला नाही, त्याची परिणिती अशी झाली की सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण नाकारलं। आणि त्यानंतर सरकार सगळ्या पक्षांना सोबत घेऊन, कारण यामध्ये सरकार आणि विरोधी पक्षांची भूमिका काही वेगवेगळी नाही आहे, मराठा समाजाला घटनेच्या चौकटीत आणि न्यायालयात टिकणारं आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील होतं। पण अचानक मनोज जरांगेंचं आंदोलन सुरू झालं आणि ह्या आंदोलनाला अचानक मोठं करण्यात आलं। ते मोठं करण्यात शरद पवारांचा हात होता, हे कुणीही नाकारू शकत नाही। मनोज जरांगेंची मागणी होती की आम्हाला वेगळं आरक्षण नको, आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण हवंय। आणि त्याच्यासाठी ज्या ज्या मराठा कुटुंबियांची नोंद खरं तर निजामाच्या काळात आणि नंतर राज्य सरकारच्याही दप्तरी कुणबी अशी केलेली आहे, त्यांना आणि त्यांच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी म्हणून आरक्षणाचा फायदा द्यावा अशी त्यांची मागणी होती। ही मागणी काही मान्य करायला युती सरकार तयार नाही आहे। याचं कारण म्हणजे ही मागणी मान्य केली तर मग ओबीसींच्या आरक्षणावर गदा येते आणि कोणताही राजकीय पक्ष मराठ्यांच्या मतासाठी 50% जास्त असलेल्या ओबीसींची मतं घालवू इच्छित नाही। आणि त्यामुळे साधा सरळ प्रश्न होता की या मुद्द्यावर राज्यातल्या इतर पक्षांची काय भूमिका आहे, काँग्रेसची काय भूमिका आहे। कारण काँग्रेसचे नेते म्हणतात ओबीसीचं आरक्षण घालवणार नाही, पण मग याचाच अर्थ मनोज जरांगेंना ओबीसी कोट्यातनं आरक्षण मिळणार नाही, हाही त्याचा अर्थ होतो। पण या मुद्द्यावर मात्र विजय वडेट्टीवार, नाना पटोले सगळे मुख गिळून गप्प आहेत। तशाच प्रकारची भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी आणि भाजपच्या अन्य नेत्यांनी केला होता। आणि त्यामुळे त्यांच्याकडनं उत्तर जाणून घ्यायला की तुमची याबाबत नेमकी काय भूमिका आहे, हे आंदोलक उद्धव ठाकरेंच्या घरी गेले होते। त्यांना हो किंवा नाही सरळ उत्तर हवं होतं की आमचा पाठिंबा आहे, की आम्हाला वाटत नाही की मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळू शकेल किंवा मिळालं तर ते न्यायालयात टिकू शकेल। आणि त्यामुळे
त्यांना ओबीसीतनंच आरक्षण, भले ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढली नाही तरी चालेल, पण मराठा समाजाला किंवा त्यातल्या ज्यांच्या कुणबी अशा नोंदी आहेत त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना ओबीसीमधनं आरक्षण मिळालं पाहिजे, ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका आहे. किंवा त्यांना ओबीसीमधनं आरक्षण मिळता कामा नये अशी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची भूमिका आहे. हो किंवा नाही याचं सरळ उत्तर देता आलं असतं, पण उत्तर द्यायचं असेल तर हो किंवा नाही हा पर्याय सुचतो. या प्रश्नाचं उत्तर ना उद्धव ठाकरेंकडे ना शरद पवारांकडे, कारण त्यांना फक्त आगीत तेल घालायचं काम करायचं आहे असं प्रथमदर्शनी वाटतं. आता शरद पवार याच्यावर काय भूमिका घेतात ते बघणं महत्त्वाचं आहे. पण उद्धव ठाकरेंनी या आंदोलकांसमोर अशी काही बतावणी केली की त्या आंदोलकांनीही काल जसा निर्मला सीतारामन यांनी डोक्याला हात लावून घेतला होता, कपाळावर हात मारला होता, तशा प्रकारे उद्धव ठाकरेंचं बोलणं ऐकल्यावर या आंदोलकांनी कपाळाला हात लावला असल्यास आश्चर्य नाही. की हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही. बिहारनी काय निर्णय घेतलेला, बिहारनी ओबीसीचा कोटा वाढवला होता आणि आरक्षण दिलं होतं. इथे तुम्हाला कोणी ओबीसींचा कोटा वाढवायला सांगत नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की ओबीसींचा कोटा वाढला नाही तरी सध्याच्या 27% कोट्यातनं मराठा समाजाला किंवा ज्यांच्या कुणबी अशा नोंदी आहेत अशा सगळ्या लोकांना आरक्षण देता येईल का नाही येणार. आणि त्यांना उद्धव ठाकरेंनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, नरेंद्र मोदी लहान असताना लहान होते, मोठे झाले तेव्हा मोठे होते, त्यांना आपण मानव नसल्याचं साक्षात्कार, म्हणजे कुठल्या तरी सभेत आपण जी तला त पला प लावून जी वक्तव्य करतो तशी वक्तव्य त्यांनी या आंदोलक आणि पत्रकारांसमोर केली. पण त्यातनं एक गोष्ट स्पष्ट झालेली आहे की मनोज जरांगेंची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट मान्य करणार नाही. जर माझं म्हणणं चुकीचं असेल तर त्यांनी ती भूमिका जाहीर करावी की ओबीसीमधनंच आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ, भले ओबीसीचा कोटा वाढला नाही तरी चालेल. एवढ्या निसंदिग्धपणे त्यांनी भूमिका जाहीर करावी. माझी चूक, आकलनाची चूक झाली असल्याचं मी मान्य करतो, मला काही त्याच्यामध्ये कमीपणा वाटणार नाही. पण हे आरक्षण न देता केवळ झुलवत ठेवायचं समाजाला, एवढाच जर हेतू असेल तर मग यातनं महाराष्ट्रात जातीयवाद पसरण्याशिवाय काही होत नाही. गेल्या काही दिवसामध्ये पोस्ट फिरतायत आणि त्या पोस्ट महत्त्वाच्या आहेत. आता राज्य सरकारने मराठा समाजाला पुन्हा वेगळं आरक्षण दिलं आहे. हे आरक्षणही किती उपयुक्त आहे याच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात आहे. याचं कारण या आरक्षणाच्या अंतर्गत काही ठिकाणी नोकर भरती प्रक्रिया पार पडली आणि त्यात मराठा समाजाला वेगळं काढल्यामुळे, कारण हे आरक्षण का द्यायची वेळ आली, कारण मराठा समाजाचे हे आंदोलक नेते सांगत होते की आम्हाला इकॉनॉमिकली वीकर सेक्शनमधनं आम्हाला गरजवंत मराठ्यांना आरक्षण नको, कारण ते आरक्षण सगळे बामण घेतात, म्हणजे ब्राह्मण समाजाचे लोक किंवा शीख असतील, जैन असतील, ते आरक्षणाचं घेतात आणि आम्हाला त्यामुळे मराठा समाजासाठी वेगळं आरक्षण पाहिजे. आणि त्यामुळे हे जे आरक्षणाच्या आधारावर, नवीन आरक्षणाच्या आधारावर जी नोकर भरती प्रक्रिया पार पडली त्यामध्ये इकॉनॉमिकली वीकर सेक्शनचा जो कोटा आहे त्याची मार्कांची अट आहे ती मराठा समाजाच्या वेगळ्या आरक्षणापेक्षा कमी आहे. आणि या कोट्यातनं सिलेक्ट झालेले बव्हंशी उमेदवार हे मुस्लिम समाजाचे आहेत, कारण क आणि ड वर्गातल्या जागा भरण्यासाठी ब्राह्मण समाजातलं फारसं कोणी आता जातच नाही किंवा अन्य समाजाचं कोणी जातच नाही. आणि त्यामुळे त्या ज्या जागा ज्या एरवी मराठा समाजाला मिळाल्या असत्या त्या मुस्लिम समाजाने पटकावल्या आणि त्यांना त्या कमी मार्कात मिळाल्या. या उलट मराठा समाजाची लोकसंख्या मोठी असल्यामुळे तिथे कट ऑफची जी मर्यादा आहे ती EWS पेक्षा जास्त राहिली आणि त्यामुळे पुन्हा तोटा कोणाचा जर झाला असेल तर तो गरजवंत मराठ्यांचाच तोटा झालेला आहे. आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची भूमिका समोर आली असती, काँग्रेसची भूमिका समोर आली असती. इथे जर सगळ्या राजकीय पक्षांनी भूमिका घेतली असती की कम वॉट मे आम्ही ओबीसीच्या कोट्याला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण देऊ, तर महाराष्ट्रात आत्ता जो जातीयवाद पसरला आहे तो पसरला नसता. पण
समाजातल्या आक्रोशावर स्वतःची राजकीय पोळी भाजायचा इरादा जर असेल तर मग महाराष्ट्र जळला तरी आम्हाला फरक पडत नाही, अशा प्रकारची धोरणं ठरवली जातात आणि त्याचे परिणाम संपूर्ण राज्याला भोगावे लागतात. आजची उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद बघा आणि त्याच्यातनं तुम्हाला काय कळतंय ते मला प्रतिक्रियातनं सांगा, एवढीच विनंती आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, असं आपल्याला नम्र आवाहन आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.